खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील बळीराजासमोर आता एक नवं संकट उभं ठाकलंय। विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यातील सुमारे 45,000 खत विक्रेते आणि कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद पुकारतायत। ऐन पेरणीच्या काळामध्ये खत आणि बियाणं मिळणं कठीण होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दरम्यान अकोल्यातून कृषी केंद्र बंदबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी। पाहूयात। राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी आजपासून बंद पुकारला आहे। यात जवळपास महाराष्ट्रातील 85,000 कृषी सेवा केंद्रांनी सहभाग घेतलेला आहे। आपण सध्या अकोला शहरातील हा टिळक रोड आहे। या रस्त्यावरील जर पाहायला गेलं तर हे कृषी सेवा केंद्र या ठिकाणी आहेत। हे कृषी सेवा केंद्र आजपासून बंद राहणार आहेत। अनधिकृत एसटीबीटी बियाण्यांच्या विक्री विरोधात खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीला मोठा विरोध या ठिकाणी आहे। तसेच अवैध कीटकनाशके आणि खत एजंट मार्फत थेट शेतकऱ्यांना जी विक्री केली जाते ती थांबवण्यात यावी। त्याशिवाय साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री सक्ती करण्याच्या निर्णयाला या ठिकाणी देखील त्यांनी विरोध केलेला आहे। कीटकनाशके कंपन्यांकडून एक्सपायरी मटेरियल परत न घेण्याच्या धोरणावर या संघटनेनं मोठा नाराजी व्यक्त केलेली आहे। नवीन बियाणे व कीटकनाशके कायद्यांमुळे विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप या ठिकाणी या आंदोलकांनी केलेला आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं सरकारने आता जे कृषी केंद्र चालकांनी जे मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्यावर निर्णय घ्यावा, अन्यथा हा जो बंद आहे अधिक तीव्र केला जाणार असा इशारा या ठिकाणी कृषी केंद्र चालकांनी दिलेला आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।